त्यांचं लग्न नाही, मी सांगतो तुम्हाला बरोबर. मग निघालो आम्ही 360च्या स्पीडनं स्कूलमध्ये माझ्या मुलाच्या. पोचलो. आता होईल कार्यक्रम सुरू. झाला सुरू मग मातृपितृ पूजन स्कूलमध्ये माझ्या मुलाच्या. मग झालं. मॅडमला फॉलो करणं, हे मुलं सगळे फॉलो करत आहे. पूजन कसते आई वडिलाचं महत्व या कार्यक्रमात सगळ्यांनाच सांगत होते. मग सगळे मुले आपले आई वडिलांचं पूजन करत होते. प्रत्येक दिवस मलाही बरं वाटलं. सुरू झालंय पूजन. आता पाया पडणे, आशीर्वाद घे बाबा. क्षण होता तो. मॅडम समजावून सांगत सगळ्या आई वडिलांबद्दल, कसं घडवते आपल्या मुलाले, काय कष्ट करते, खूप चांगलं समजावून सांगत होता. मग हे ऐकून सगळ्याच्या डोळ्यात पाणी आलं. सगळ्या आई वडील आपल्या मुलासाठी रडत होते. इतका भावूक क्षण होता की असं कोणीच नाही की रडले. मॅडम सुद्धा रडणं चालू, मुलं सुद्धा रडणं चालू. माझा मुलगा सुद्धा, त्याच्याही डोळ्यात पाणी आलं. तोही रडत. त्यालाही वाटलं की आपले वडील किती कष्ट करते. तरी खूप रडत होता. आम्हाला कसं रडली. मग काय, बायको सुद्धा रडत बसली यार. तिच्याही डोळ्यात पाणी आलं की किती आपण आपल्या मुलासाठी करतो. खरंच इतका भावूक क्षण. मला पण एकदम भावूक झालो. सगळे म्हणजे मुलांची आई सगळे रडत होते. मला ते पाहून मी सुद्धा म्हणजे बोलणं शक्य नाही झालं. बापरे, सगळे रडत होते. आई वडील काय मत असते. मग माझा मुलगा सुद्धा 2 शब्द सांगत लागला. ते आई वडिलाबद्दल आई कशी काम करते, वडील कसे काम करते, त्याने 2 शब्द सांगितले. मलाही ते ऐकून सडा भाव घेतला की माझा मुलगा सुद्धा 2 शब्द सांगत बसला. आईबद्दल, बाबाबद्दल, कसे काम करतात, कसे घडवतात आई वडिलांना. खूप छान, म्हणजे त्यांना काय म्हणतात आपल्या शब्दातून व्यक्त केलं. खूप थँक्यू चिराग. त्याची मॅडम सुद्धा खूप आवडून पाहत बसली त्याच्याकडे की कसा तो सांगतोय आपल्या आई वडिलांबद्दल. त्या मॅडम सुद्धा डोळ्यात पाणी आलं ते ऐकून. मग माझी बायको सुद्धा 2 शब्द सांगायला सुरुवात केली की आई वडील काय करतात आपल्यासाठी.